नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज नवीन चालू घडामोडी घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. कोणत्या फुटबॉलपटूने अलीकडेच युरो 2024 नंतर फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार टोनी क्रूज. पुढील प्रश्न बघा. नुकतीच भारतीय घोडेस्वार महासंघाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार नजमी वजीरी. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या राष्ट्रपतीच्या तत्त्वज्ञानावर आधारित AI मॉडेल लॉन्च केले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चीन. पुढील प्रश्न बघा. अलीकडे कोणत्या देशात बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण आढळलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न बघा. नुकत्याच आलेल्या RBIच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील निव्वळ FDI किती टक्क्यांनी कमी झाला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 62%. पुढील प्रश्न बघा. नुकतेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे गुरुचरण सिंग. पुढील प्रश्न बघा. भारतीय वंशाच्या कोणत्या वकिलाची नुकतीच अमेरिका काउंटी सुपरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जया बडिगा. पुढील प्रश्न बघा. नुकतीच पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे बँकॉक. पुढील प्रश्न बघा. हेलेन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पाकिस्तान. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा समावेश करण्यात आला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे केरळ. पुढील प्रश्न बघा. भारतात 2023-2024 मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिंगापूर. पुढील प्रश्न बघा. क्लॉडिया शेनबॉर्न या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार मेक्सिको.